बौद्ध धर्मात 10 प्रकारचं मांस खाण्यास मनाई आहे हे अनेकांना माहीत असेल. पण ही फक्त एक साधी यादी नाहीये. खरं तर हे एक मोठं कोडं आहे जे प्राचीन ज्ञानामध्ये दडलेलं आहे. चला तर मग आज आपण हेच कोडं सोडवण्याचा प्रयत्न करूया. या सगळ्याची सुरुवात होते एका मोठ्या प्रश्नानं. विचार करा, एका स्त्रीच्या प्रचंड म्हणजे टोकाच्या श्रद्धेमुळं भिक्षूंसाठी खाण्यापिण्याचे नियम कसे काय बदलू शकतात? एका घटनेमुळे 10 पदार्थ निषिद्ध कसे झाले? ह्याच रहस्याचा आपण आज मागोवा घेणार आहोत. तर मग कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया. आणि ही गोष्ट फक्त नियमांची नाहीये, तर एका अशा धक्कादायक घटनेची आहे जिथून या सगळ्याला सुरुवात झाली. ही गोष्ट आहे सुप्पिया नावाच्या एका उपासिकेची. झालं असं की एक बौद्ध भिक्षू खूप आजारी होता आणि त्याला बरं होण्यासाठी मांसाच्या रस्स्याची गरज होती. पण शहरात नेमका हत्याबंदी दिवस, म्हणजे मांस कुठेच मिळणार नव्हतं. मग सुप्पियाने जे केलं ते खरंच अविश्वसनीय होतं. तिने चक्क स्वतःच्या मांडीचं मांस कापलं आणि त्या भिक्षूसाठी रस्सा बनवून पाठवला. हो, स्वतःच्या मांडीचं मांस. याच टोकाच्या त्यागातून जन्माला आला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम. आता ही गोष्ट जेव्हा भगवान बुद्धांपर्यंत पोचली तेव्हा त्यांनी खूप महत्त्वाचा निर्णय घेतला. तो कठोर होता, पण त्यात खूप करुणा होती. ते म्हणाले, भिक्षूंनो, मानवी मांस खाऊ नका. का? कारण त्यांच्या मनात आलं की श्रद्धेच्या भरात लोक स्वतःलाही इजा करून घेऊ शकतात आणि म्हणूनच मानवी मांस खाणं हा एक गंभीर गुन्हा मानला जाईल. हा होता पहिला नियम, ज्याने पुढच्या 9 नियमांचा पाया रचला. ठीक आहे, तर मानवी मांसावर बंदी आली, पण ही तर फक्त सुरुवात होती. आता आपण उरलेल्या 9 नियमांकडे वळूया. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही यादी फक्त श्रद्धेवर नाही, तर कमालीच्या व्यावहारिक तर्कावर आधारलेली आहे. हो, त्या एका घटनेमुळे आणखी 9 प्राण्यांचं मांस निषिद्ध ठरलं. पण लक्षात घ्या, हे नियम उगाचच लादले गेले नव्हते. प्रत्येक नियमामागे एक ठोस, एक विशिष्ट आणि खरं सांगायचं तर एक अत्यंत प्रॅक्टिकल कारण होतं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? हे उरलेले 9 प्राणी 3 वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले आहेत. म्हणजे हे काहीही उचललं आणि बंदी घातली असं नाहीये. यामागे एक अगदी स्पष्ट विचार, एक सिस्टम होती. पहिला गट आहे राजेशाही प्राण्यांचा, म्हणजे हत्ती आणि घोडा. आता यांच्या मांसावर बंदी का? यामागे काही नैतिक कारण नव्हतं, तर शुद्ध राजकारण होतं. हत्ती आणि घोडे हे राजाची वाहनं होती, म्हणजे जसं आजच्या काळात राष्ट्रपतींची गाडी असते तसं. आता त्यांचं मांस खाल्लं तर तो थेट राजाचा अपमान ठरणार आणि त्यामुळे भिक्षू संघावर मोठं राजकीय संकट येऊ शकलं असतं. म्हणून ही बंदी. दुसरा गट आहे तिरस्करणीय प्राण्यांचा, म्हणजे कुत्रा आणि साप. ह्यांच्यावर बंदी का? तर हे सामाजिक प्रतिमेसाठी होतं. त्या काळात कुत्रा किंवा सापाचं मांस खाणं हे अत्यंत घृणास्पद मानलं जायचं. आता जर भिक्षूंचं असं काही खाताना दिसले तर लोकांच्या मनातला त्यांच्याबद्दलचा आदर कमी झाला असता, नाही का? आणि मग त्यांच्याकडून धर्मोपदेश कोण ऐकणार? धर्माचा प्रसारच थांबला असता. आणि आता येतो तिसरा आणि शेवटचा गट. हा आहे जंगलातील 5 खतरनाक शिकारी प्राण्यांचा. यात आहेत सिंह, वाघ, बिबट्या, अस्वल आणि तरस. यांच्यावर बंदी का घातली असेल? यामागचं कारण तर सगळ्यात जास्त थक्क करणारे आहे. कारण अगदी साधं, पण जीवन मरणाचा प्रश्न होता. भिक्षूंना जंगलात ध्यानधारणा करावी लागायची. आता विचार करा, जर त्यांनी या शिकारी प्राण्यांपैकी कोणाचं मांस खाल्लं तर त्यांचा वास भिक्षूंच्या शरीराला आणि कपड्यांना लागायचा. आणि तो वास जंगलातल्या दुसऱ्या जिवंत शिकारी प्राण्यांना आकर्षित करायचा. म्हणजे एका वाघाचं मांस खाल्लं तर दुसरा वाघ तुमच्या वासाने तुमच्यावर हल्ला करू शकतो. ही तर सरळ सरळ जीवाला धोका होता. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही. कारण जिथे बंदीचे नियम होते तिथे खूप मोठा अपवादही होता. आणि याच अपवादामुळे या सगळ्या नियमांना एक वेगळी, अधिक मानवी बाजू मिळते. आता साहजिकच मनात प्रश्न येतो की जर 10 प्रकारच्या मांसावर बंदी आहे, तर मग भिक्षू खाऊ तरी काय शकत होते? त्यांना काय खाण्याची परवानगी होती? याचं उत्तर बौद्ध धर्माच्या एका खूप खोल तत्वज्ञानात दडलेलं आहे. या संकल्पनेला म्हणतात तिकोटी पारिस शुद्ध. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण याचा अर्थ आहे 3 प्रकारे शुद्ध असलेलं मांस. हे एक असं तत्व आहे जे ठरवतं की बंदी नसलेलं मांस कधी आणि कोणत्या परिस्थितीत खाल्लं जाऊ शकतं. मग या 3 अटी कोणत्या? पहिली अट, ते मांस अशा प्राण्याचं नसावं ज्याला आपल्या डोळ्यांदेखत मारलं गेलं आहे.
दुसरी अट, त्या प्राण्याची हत्या होत असताना त्याचा आवाज आपल्या कानावर पडलेला नसावा. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची अट, आपल्या मनात अशी शंकासुद्धा येता कामा नये की हे जनावर खास आपल्यासाठी मारलं गेलं आहे. या 3 अटी पूर्ण झाल्या तरच ते मांस शुद्ध मानलं जातं. ही संकल्पना आणखी स्पष्ट होते जेव्हा आपण देवदत्त आणि बुद्धांमधला वैचारिक संघर्ष पाहतो. देवदत्ताचा आग्रह होता की सगळ्याच भिक्षूंनी पूर्णपणे शाकाहारी असावं, पण बुद्धांनी हा टोकाचा मार्ग नाकारला. त्यांनी मध्यम मार्ग निवडला, कारण त्यांचा विचार व्यावहारिक होता. भिक्षू हे भिक्षेवर अवलंबून असतं आणि अशा कडक नियमांमुळे सामान्य लोकांवर जे त्यांना दान द्यायचे त्यांच्यावर विनाकारण भार पडला असता. तर मग ह्या सगळ्या नियमांमधून आणि कथांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? चला, या प्राचीन नियमांमागच्या ज्ञानाकडे पाहूया आणि बघूया की आज ते आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. हे नियम फक्त काय खावं आणि काय खाऊ नये यापुरते मर्यादित नाहीयेत. यामागे काही मोठी, कालातीत तत्वं आहेत. पहिलं, जैविक सुरक्षा, म्हणजे स्वतःच्या शरीराला धोक्यापासून वाचवणं. दुसरं, सामाजिक स्थैर्य, म्हणजे समाजासोबत सलोख्याने राहणं. तिसरं, मानसिक प्रशिक्षण, म्हणजे प्रत्येक गोष्ट सजगतेने, विचारपूर्वक करणं. आणि चौथं, मध्यम मार्ग, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करणं. शेवटी एक गोष्ट स्पष्ट होते, हे नियम फक्त काही गोष्टी टाळण्याबद्दल नाहीयेत, तर ते शहाणपणानं कसं जगावं हे शिकवतात. त्यामुळे एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा, आपलं ताट आपल्याबद्दल काय सांगतं? आपल्या खाण्यापिण्याच्या निवडी आपल्या कोणत्या मूल्यांबद्दल सांगतात? विचार करायला